हॅलो सखीज किचन मीनाक्षीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. काल मी आषाढ स्पेशल गुळाच्या कापण्या बनवल्या होत्या आणि आज आषाढ स्पेशल थोड्याशा वेगळ्या म्हणजे भाजणीच्या पिठाच्या तिखट मिठाच्या एकदम खमंग खुसखुशीत कापण्या बनवणार आहे. अतिशय चवदार आणि वेगळी रेसिपी असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण पहा आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाजूलाच बेल आयकॉन असते तीसुद्धा प्रेस करा, म्हणजे माझ्या रेसिपीज तुम्हाला ताबडतोब पाहता येतील. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. तिखट मिठाच्या कापण्या बनवण्यासाठी इथे मी भाजणीचं पीठ घेतलेलं आहे 2 वाटी. थालीपीठाच्या भाजणीचं पीठ आहे. 2 ते 3 चमचे गव्हाचं पीठ आणि 2 चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे. भाजणीचं पीठ आहे त्यामुळे गव्हाचं पीठ आणि डाळीचं पीठ घालणं खूप गरजेचं आहे. अर्धा चमचा ओवा, अर्धा चमचा जिरं, 1 चमचा भर तीळ घेतलेले आहे, अर्धा चमचा मीठ घेतले, अर्धा चमचा कुटलेलं काश्मीरी तिखट घेतलेलं आहे. हे अर्धा चमचा घरगुती तिखट, अर्धा चमचा चाट मसाला घेतलेला आहे, अगदी थोडीशी हळद घेतली, थोडासा हिंग, 1 चमचाभर कसुरी मेथी आणि 1 चमचा धणेपूड घेतलेली आहे. आता हे सगळं साहित्य आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे. भाजणीच्या पिठाला चिवटपणा थोडासा कमी असतो, त्यामुळे यामध्ये गव्हाच्या आणि डाळीच्या पिठाचा वापर करणं खूप गरजेचं आहे. आता यामध्ये 2 चमचे कडकडीत तेलाचं मोहन घालून घ्यायचं आणि पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे. सुरुवातीला गरम असतं त्यामुळे चमच्यानेच मिक्स करायचं. त्यानंतर तळहाताच्या साहाय्याने तेल चांगलं पिठाला चोळून घ्यायचं आहे. पिठाचा असा मुटका झाला पाहिजे इतपत आपल्याला तेल व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे. जास्त तेल घालायचं नाही, नाहीतर कापण्या तेलकट होतील. 2च चमचे तेल घालायचं, म्हणजे एका वाटीला 1 चमचा. पोह्याचा चमचा जो असतो पोहे खायचा तो चमचा. आणि थालीपीठाची भाजणीसुद्धा खूप खमंग भाजलेली नसावी, नाहीतर त्यामुळे सुद्धा कापण्या तेलकट होऊ शकतात. जर तसं असेल तर गव्हाचं आणि डाळीचं पीठ तुम्ही वाढवू शकता. मी भाजणी अगदी मापात आणि व्यवस्थित भाजली होती. जर भाजणी जास्त भाजली गेली तर थालीपीठसुद्धा व्यवस्थित थापता येत नाही, त्यामुळे भाजणी खूप भाजायची नाही, डाग पडेपर्यंत किंवा त्याचा जास्त रंग बदलेपर्यंत. आता थोडं थोडं पाणी घालून हे पीठ आपल्याला एकदम घट्ट मळायचं आहे, म्हणजे पुरीच्या पिठापेक्षाही घट्ट मळायचं आहे. त्यामुळे सुरुवातीपासूनच पाणी कमी कमी घालायचं आहे. अगदी घट्ट गोळा झाला पाहिजे. तर पाण्याचा वापर जास्त झाला तर कापण्या लूज पडू शकतात तळल्यानंतर, त्यामुळे आपल्याला घट्ट पीठ मळायचं आहे, जसं आपण चकलीसाठी मळतो अगदी तसंच. थालीपीठाच्या भाजणीत वेगवेगळ्या प्रकारचे सालीसहित कडधान्ये आणि ज्वारी, बाजरी, नाचणी, तांदूळ, गहू, मका असे तृणधान्ये घेतलेली आहेत, त्यामुळे कापण्या चवीला अतिशय छान लागतात. आणि सालीसहित धान्य घेतल्यामुळे कापण्या आपल्या पौष्टिकसुद्धा होणार आहेत. पीठ अशा पद्धतीने चांगलं मळून घ्यायचं आहे. जितकं चांगलं पीठ मळलं जाईल तितका पिठाला चांगला चिवटपणा येईल आणि कापण्यासुद्धा व्यवस्थित कट होतील. पीठ मळल्यानंतर जास्त वेळ ठेवायचं नाही, लगेचच कापण्या बनवायला घ्यायच्या आहेत. पोळी लाटण्यासाठी तांदळाच्या पिठाचा वापर करायचा. नेहमीच्या पोळीपेक्षा थोडीशी जाडसर लाटायची आहे, पण खूप जाड नाही किंवा खूप पोळीपेक्षा पातळही नाही, कारण हे भाजणीचं पीठ आहे. या भाजणीच्या पिठाचा व्हिडिओ अगोदरच अपलोड केलेला आहे. अतिशय पौष्टिक आणि चविष्ट थालीपीठं होतात आणि आज त्याच पिठाच्या कापण्यासुद्धा खूपच चविष्ट, खमंग आणि खुसखुशीत होणार आहे. तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. नेहमीच्याच कापण्यांसारख्या किंवा शंकरपाळी जसे कट करतो अगदी त्याचप्रमाणे आपल्याला कट करून घ्यायचं आहे. आणि या कापण्या कट केल्यानंतर जास्त वेळ ठेवायच्या नाहीत, लगेचच तळायला घ्यायच्या आहेत. त्यामुळे मी तेलसुद्धा एका बाजूला तापायला ठेवलेलं आहे. लगेचच आपल्याला ह्या तळायला घ्यायच्या आहेत. एकसारख्या आकारात व्यवस्थित कापण्या कट करून घ्यायच्या. आता तेल तापलेलं आहे. तेल चांगलं तापल्यानंतर गॅस मीडियम करायचा आहे आणि मीडियम गॅसवरच आपल्याला या कापण्या तळून घ्यायच्या आहेत.
गॅस खूप मोठा करायचा नाही, नाहीतर कापण्या वरतून लगेचच लाल होतील. कारण हे भाजणीचं पीठ आहे, लगेचच त्या जास्त तळल्या जातील. आणि खूपच बारीक गॅस केला तर कापण्या तेलकट होतील. त्यामुळे मीडियम गॅसवरच कापण्या तळायच्या आहेत आणि एका वेळी थोड्याच कापण्या तळायला घ्यायच्या, जास्त नाही. सालीसहित कडधान्य किंवा धान्य घेतलेलं आहे, त्यामुळे कापण्यांना थोडासा डार्क रंग येईल. त्यामुळे कापण्या तळताना व्यवस्थित काळजी घ्यायची आहे. मात्र खूपच लाल कापण्या तळायच्या नाहीत, नाहीतर चवीमध्ये फरक पडू शकतो. लगेचच त्या काढून घ्यायच्या आहेत. कापण्या तळण्यासाठी थोडासा वेळ द्यायचा. गॅस कमी ठेवूनच कापण्या तळायच्या आहेत. याचप्रमाणे आपण बाकीच्यासुद्धा कापण्या तळून घेणार आहोत. यामध्ये जिरं, ओवा, तीळ आणि कसुरी मेथी घातल्यामुळे अतिशय खमंग अशी चव येते. आणि तिखट आणि चाट मसाला घातल्यामुळे अगदी चटपटीत कापण्या लागतात. बाहेर पाऊस चालू असताना अशा खमंग चटपटीत कापण्या आणि सोबतच वाफाळलेला चहा असा बेत तुम्ही नक्की करून बघा. याच्या तुम्ही छोट्या छोट्या आकारात गोल गोल पुऱ्यासुद्धा बनवू शकता कापण्यांऐवजी. त्यासुद्धा छान दिसतील आणि लहान मुलांनासुद्धा तशा गोल गोल पुऱ्या खूपच आवडतील. आणि खूप नाही बनवायच्या, 3 ते 4 दिवस पुरतील इतक्याच बनवायच्या. कारण अशा गोष्टी खरं तर ताज्या ताज्या छान लागतात. आणि या भाजणीच्या पिठाच्या कापण्या, तिखट मिठाच्या कापण्या तुम्ही जर एकदा खाल्ल्या तर कधीच चव विसरणार नाही. पुन्हा पुन्हा नक्कीच तुम्ही बनवत राहाल, इतक्या ह्या छान लागतात. इथे आपल्या भाजणीच्या पिठाच्या तिखट मिठाच्या कापण्या तयार आहेत आणि खूप खमंग, खुसखुशीत, चविष्ट झालेल्या आहेत. तुम्ही नक्की अशा प्रकारच्या कापण्या बनवून बघा. कमेंटमध्ये कशा झाल्यात ते सांगा. आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल किंवा चॅनलमध्ये तुम्ही नवीन आलेले असाल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू. बाय.